नमस्कार मंडळी, मी संकेत नलवडे. SR फिल्म्समध्ये आपलं स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत की ज्याच्यामध्ये आपण आता एखाद्या माणसाला मेहनत किती करावी लागते आणि त्यानंतर त्याला जे फळ मिळते ते किती चांगलं फळ मिळते याच्यावर आपण बोलणार आहोत. तर मंडळी, कसं आहे माहिती आहे का की काहींना ठीक आहे, आपण म्हणतो की याला उपजतच काही गोष्टी माहीत आहेत किंवा या उपजतच या काही गोष्टी घेऊनच आलेला आहे. जसं आता आपण क्रिकेटचं नाव घेतलं तर सचिन तेंडुलकर, की तो लिजेंडच आहे की बाबा तो क्रिकेटचा देव आहे, की ज्यानं माणसांना क्रिकेट बघायला शिकवलं. म्हणजे आता आपण म्हणू शकतो, म्हणजे अजून आठवते की ज्यावेळी क्रिकेट खेळायला सचिन तेंडुलकरनी सुरुवात केली त्यावेळी बाबा ठीक आहे, 16 वर्षाचा मुलगा येतो आहे आणि खेळतो आहे, आणि तो देखील एवढ्या फास्ट बॉलरना खेळतो आहे. त्यावेळी सगळेजण क्रिकेट बघा, जेव्हा सचिन आला तर आज एक ती दंतकथा बनल्यासारखं आहे की बाबा सचिन तेंडुलकर क्रिकेट खेळणं म्हणजे बाबा ठीक आहे, त्यांनी वरच्या लेवलला नेऊन पोचवलं आणि एवढे सगळे विक्रम त्यांचे झालेत. व कोणताही एक व्यक्ती किंवा एक खेळाडू सगळे विक्रम एकदम मोडेल असं शक्यताच नाही आहे. ठीक आहे, वेगवेगळे खेळाडू येऊन ते वेगवेगळे विक्रम मोडालेत, पण त्याच्यामागं मंडळी त्यांची मेहनत. म्हणजे आज आपल्याला माहिती आहे की बाबा सचिन तेंडुलकर काय करायचे, तर बाबा ठीक आहे, कुठेही सामना असेल, कोणत्या देशामध्ये असेल तर तिथे आधी जाऊन तिथं प्रॅक्टिस करायची किंवा तसं पिच तयार करायचं इंडियामध्ये आणि त्याच्यावर खेळायचं आणि त्याच्यावर प्रॅक्टिस करायची. तर ही जी मेहनत आहे याला तोड नाही. किंवा आता लता मंगेशकर आपण म्हणायला गेलो तर की बाबा ठीक आहे, लता मंगेशकरांचा आवाज म्हणजे ठीक आहे, अफलातून तसा आवाज किंवा तेवढी प्युरिटी कुणाकडेच नाही आहे, अजून तरी नसेलच असं आहे. तर त्याने देखील कंटिन्युअस मेहनत घेतली. म्हणजे त्या लता मंगेशकरनी तर लग्नच केलं नाही बाबा, ठीक आहे, वाहून दिलं त्या संगीताला, कारण का त्या संगीताला प्राण बनवला त्याने. आणि आज अशी परिस्थिती आहे की ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये कोठे ना कुठेतरी लता मंगेशकरांची गाणी सुरूच असणार आहेत. म्हणजे 24 तास त्यांचा आवाज गाणी कोण ना कोणतरी ऐकत असणारच आहे. पण याच्यामागं त्यांची मेहनत आहे, प्रचंड मेहनत आहे. म्हणजे आता सचिन तेंडुलकरला विचारायला गेलं तर त्याचं 24 वर्ष वय, म्हणजे 24 वर्ष वयाची त्यांनी फक्त क्रिकेट सकाळ संध्याकाळ झोपलं उठलं नुसतं क्रिकेट बाबा ठीक आहे. आणि त्याच्यासाठी त्यांच्या मागे त्यांची टीम, जसा तर त्यांचा भाऊ होता त्याने नोकरी सोडली, सगळं सोडलं आणि ते सचिन तेंडुलकरना कंटिन्युअस मदत करायचे. म्हणजे बाबा सामना झाल्यानंतर बाबा ठीक आहे, मी आज आऊट कसा आलो, कसा खेळलो, मग आपण काय चेंजेस केले पाहिजे, हे सगळं तो बोलायचा. म्हणजे ही देखील त्याच्यामध्ये मेहनतच आहे. तर हे सगळं बोलण्यामागचं म्हणजे कारण की बाबा आता मी बोलणार आहे की आता आजकाल IPLमध्ये किंवा इंडियन क्रिकेटमध्ये किंवा ऑल ओव्हर वर्ल्ड क्रिकेटमध्ये जे काही आता ज्याचा बोलबाला चाललेला आहे त्याच्याबद्दल आपण बोलणार आहे. वैभव सूर्यवंशी अवघं 15 वर्षाचं मूल आहे आणि ते आज क्रिकेटला पूर्ण म्हणजे IPLमध्ये आणि वन डेमध्ये राज्य करत आहे सगळ्यांच्या मनावर. तर त्याची मेहनत काय असेल किंवा मेहनत त्यांनी काय घेतली असेल त्याच्यावर आपण थोडं आता बोलणार आहोत. तर मंडळी, हा वैभव सूर्यवंशी याचा जन्म 27 जानेवारी 2011ला बिहारमध्ये झाला. एक छोटंसं समस्तीपूर म्हणून गाव आहे. तर त्याचे वडील संजीव सूर्यवंशी, तर त्यांना क्रिकेट खेळायची खूप आवड आणि त्यांच्या काही यातल्या आता घरच्या परिस्थितीमुळे म्हणा किंवा जबाबदारीमुळे त्यांना क्रिकेटमध्ये करिअर करता आलं नाही. पण ती इच्छा तशीच राहिली की नाही, मला क्रिकेटमध्ये काहीतरी करायचं आहे. आणि त्यांनी ती इच्छा पूर्ण करायचं ठरवलं आपल्या मुलग्याच्या रूपाने. तर त्याने काय केलं की एवढं छोटंसं गाव ते बिहारमधलं की जिथे सगळ्या सुविधा नाहीत, करायचं काय. तर आपण म्हणतो ना, एकदा माणसाने मनात ठरवलं तर ते काहीही केलं तर ते होऊ शकते आणि सगळेजण त्यांना मदत करायला तयार होतात. तर त्यांनी काय केलं, तर सुरुवातीला ज्यावेळी वैभव 4 वर्षांचा होता त्यावेळी त्याच्या वडिलांनी काय केलं, नाही याला म्हणजे चांगला क्रिकेटर बनवणार, सगळं सोडून दिलं आणि त्याने शेती थोडी विकली, का तर पैसे नाहीत, आणि त्याने घराच्या मागे एक छोटंसं ग्राउंड तयार केलं. 4 वर्षाचा असताना वैभव सूर्यवंशी, आणि तो तिथे रोज प्रॅक्टिस करायचा, रोज तिथे सराव त्याचा सुरू झाला. आणि त्यानंतर 9व्या वर्षी त्याला काय केलं, तर अकॅडमीमध्ये घातलं. ठीक आहे, तर आता तुला अकॅडमी, कारण का स्वतःच माणूस सगळं करू शकत नाही, कोणताही माणूस असला तरी देखील त्याला कोचिंग महत्त्वाचं असतं. तर त्याच्यामध्ये पहिले त्याचे कोच मनीष ओझा, जे 9व्या वर्षी त्याला
शिकवायला सुरू झाले. आणि त्यांनी काय केलं, रोज 4 ते 5 तास. आता तुम्ही विचार करा, 9व्या वर्षी तो वैभव सूर्यवंशी रोज 4 ते 5 तास प्रॅक्टिस करतोय बॅट हातात घेऊन. आणि तिथे मग दुखणं फुगणं नाही आहे. आणि बॉल लागला तरी नाही माहीत, 4 ते 5 तास करायचंच आहे. आणि त्यानंतर मंडळी काय आलं, त्या अकॅडमीमध्ये खेळताना 50 ओव्हरची मॅच होती. तर तो 50 ओव्हरची मॅच त्यावेळी खेळला आणि त्याने 50 षटकामध्ये जवळजवळ 335 धावा काढल्या. आणि त्यानंतर तो सगळ्यांच्या नजरेत भरायला सुरू झाला. हळूहळू वर्ड ऑफ माउथ, नाही हा मुलगा चांगला खेळतो बघा तुम्ही. आणि त्यानंतर सुब्रतो बॅनर्जी, जे इंडियन क्रिकेटचे निवड समितीचे सदस्य आहेत, त्यांनी ते ऐकलं आणि त्याला पाहिलं की बाबा ठीक आहे, आपण जाऊन बघूया तरी काय होते. असं याची प्रगती व्हायला सुरुवात झाली. आणि याच्यासाठी आता आपल्याला माहिती आहे मंडळी, जर एखादा स्पोर्ट्समध्ये एखादा कोणताही स्पोर्ट्समन असला तर त्याला मेहनत फक्त खेळ नाही, तर त्याला विचार, मनातले विचार किंवा मन किती घट्ट पाहिजेत, पुन्हा आपला आहार कसा पाहिजे, पुन्हा मी किती प्रॅक्टिस केलं पाहिजे, त्याप्रमाणे बॉडी तयार केली पाहिजे, सगळं हे करायला मेहनत भरपूर आहे. आणि याच्यासाठी आता शेत जमीन विकली आणि आपल्या घरामागे ग्राउंड तयार केलं त्याच्या वडिलांनी. मग बाकीचा खर्च कसा भागवला असेल ते पण विचार करा. म्हणजे ही मेहनत देखील त्यांची. आणि त्यांना मदत केली वैभवने. म्हणजे त्यानं मनामध्ये काहीच विचार केला नसेल किंवा नाही नुसतं क्रिकेट 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 क्रिकेट. तर मंडळी याच्यानंतर काय झालं की 12व्या वर्षी त्याचा खेळ बघून 50 ओव्हरमध्ये 335 मारतोय म्हणल्यानंतर त्याला बिहारने आपल्या टीममध्ये घेतलं, राज्याच्या टीममध्ये घेतलं 12व्या वर्षी. ठीक आहे, तू आता तिथे अकॅडमीमध्ये खेळला आहेस, चांगला खेळतोस, बघू आता पुढे काय होते बघू ना. मग त्याला बिहारच्या टीममध्ये घेतलं. त्याला बघून बाबा कसा खेळतोय काय खेळतोय, तर एवढा चांगला निडर जो खेळणारा माणूस आहे की त्याला भीती नावाची चीजच माहीत नाही आहे, कंटिन्यूस खेळतो. त्याला 12व्या वर्षी त्याच्यामध्ये बिहारच्या संघात घेतलं. तर तिथे विजय हजारे चषकामध्ये त्यांची बडोदा विरुद्ध मॅच होती. बडोदा म्हणजे त्याच्यामध्ये पांड्या ब्रदर्स आले, हार्दिक पांड्या आणि त्याचा भाऊ. तर त्यांच्या विरुद्ध खेळताना त्यानं त्या सामन्यामध्ये 42 बॉलमध्ये 71 धावा केल्या. आणि पहिला विक्रम त्याच्या नावावर तयार झाला की लिस्ट ए क्रिकेट ह्याच्यामध्ये सर्वात तरुण खेळाडू ज्याने कमी बॉलमध्ये अर्धशतक केलं. त्यानंतर मंडळी काय झालं माहिती आहे का की सुब्रतो बॅनर्जीचे निवड समितीचे सदस्य आणि सत्यप्रकाश यांनी काय केलं की राजस्थान रॉयल्सनं सांगितलं बाबा हा एक मुलगा चांगला आहे, बघून घ्या याच्याकडं थोडं. म्हणून त्याने मग त्याला लपून बघायला सुरुवात केली. आणि त्यांना वाटलं ठीक आहे बाबा आता आपण याला घ्यायला हरकत नाही. आणि त्यांनी काय केलं 2025ला त्याला राजस्थान रॉयल्सनं साईन केलं 1 करोडमध्ये. कारण का गॅरंटी नाही आहे की बाबा एवढ्या प्रेशरला हँडल केलं जाईल का ह्याला एवढं प्रेशर. कारण का ठीक आहे आत्तापर्यंत विजय हजारेपर्यंत म्हणजे बाबा इंडियन बॉलर्सनं त्यानं फेस केलेलं आहे, पण इंटरनॅशनल बॉलर्सनं त्यानं फेस केलेला आहे का, त्यामुळे तो कसा खेळेल माहीत नाही. तरी देखील आपण एक म्हणतो ना सट्टा लावला, तसं राजस्थान रॉयल्सनं त्याच्यावर बोली लावली आणि त्याला घेतला. म्हणजे 2025 IPL ते झालं, ते त्याचं पहिलं IPL. तर त्याच्यामध्ये त्यानं काय केलं, पूर्णपणे ते गाजवलं. म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये वेगवान शतक केलं त्यानं. आणि त्याच्यामध्ये त्यानं वेगवान शतक केल्यानंतर सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे आल्या, अरे बापरे हा काहीतरी वेगळा आहे. आणि त्याच्यानंतर पूर्णच म्हणजे सगळं चित्र बदललं. म्हणजे वैभव सूर्यवंशी सगळीकडे त्याचा बोलबाला सुरू झाला. तर मंडळी हे जो आहे वैभव सूर्यवंशी, तर याला किती मेहनत आहे बघा. आणि आज त्याचे कोच सांगतात की तो रोज 600 बॉल खेळतोय. म्हणजे मंडळी एक ODI आज जी असते वन डे इंटरनॅशनल, तर ती एक दिवसीय मॅच 50 षटकांची असते, म्हणजे 300 बॉल. म्हणजे एक इनिंग असते 300 बॉलची. तसे तो 2 इनिंगच्या बॉल रोज तो खेळतो, एवढं प्रॅक्टिस करतो. म्हणजे याच्यावर विचार करा की ती मेहनत किती आहे. कारण का क्रिकेट खेळायला ज्यावेळी आपण बॅटिंग करायला जातो त्यावेळी हेल्मेट, बॅट, पुन्हा हे जे खालचे पॅड, शूज, त्यानंतर हे सगळं जे प्रोटेक्शन जे आहे ते घालणं, म्हणजे त्याच्यावर एवढं सगळं वजन कॅरी करायचं आणि मग खेळायचं म्हणल्यानंतर त्याला मेहनत किती आहे. म्हणजे रोज 600 बॉल तो खेळतो आहे आणि एवढं सगळं मोठं प्रॅक्टिस करतो तो.
तर मंडळी एवढा सगळा हा जो आता आहे तर याचं फळ त्याला काय मिळालेलं आहे तर तर मंडळी त्याच्यावर आत्ताच म्हणजे वयाच्या 15व्या वर्षीच त्याचे रेकॉर्ड्स तयार झालेले आहेत आणि अजून होत आहेत. म्हणजे ही तर सुरुवात आहे. तर त्याचे रेकॉर्ड्स आत्तापर्यंत काय झालेले आहेत म्हणजे आता आपण हा व्हिडिओ बनवतोय जून 26मध्ये. तर या तोपर्यंत आता त्याचे काय काय व्हिडिओ होत आहे म्हणजे रेकॉर्ड्स बघा. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळणारा सर्वात तरुण खेळाडू म्हणजे आज त्याचं ज्यावेळी त्यानं आता एंट्री मारली तर त्याचं वय 15 वर्ष 91 दिवस आणि हा त्यानं सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला जो 37 वर्ष अबाधित होता. त्यानंतर सर्वात वेगवान भारतीय युवा कसोटी शतक करणारा म्हणजे त्यानं काय केलं अंडर 19मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना 58 चेंडूमध्ये शतक केलं. हा एक रेकॉर्ड झाला म्हणजे 2 रेकॉर्ड झाले त्याचे. त्यानंतर अंडर 19 वर्ल्ड कप जे झालं त्याच्यामध्ये इंग्लंड विरुद्ध 80 चेंडूमध्ये 175 धावा काढल्या आणि त्यानं भारताला ते जिंकायला मदत केली. अंडर 19 वर्ल्ड कप जिंकायला मदत केली. पुढचं रेकॉर्ड म्हणजे तर भारत कडून खेळताना श्रीलंके अच्या विरुद्ध T20मध्ये सर्वात यंगेस्ट खेळाडू ठरलेला आहे की ज्यानं अर्धशतक केलं कमी बॉलमध्ये म्हणजे 11 चेंडूमध्ये केलेलं आहे. तर हे झाले त्याचे आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड झाले. आता त्यानंतर IPLमधले रेकॉर्ड तर वेगळेच आहेत तर त्याच्याबद्दल बघूया. तर IPLच्या लिलावामध्ये ज्याच्यावर लिलाव होतो असा सगळ्यात तरुण खेळाडू आहे की ज्याला 13व्या वर्षी राजस्थान रॉयल्सनं घेतलं. त्यानंतर 14व्या वर्षी त्यानं गुजरात टायटन्स विरुद्ध 38 चेंडूमध्ये 101 धावा काढल्या आणि सर्वात तरुण शतकवीर होण्याचा बहुमान मिळवला त्यानं IPLमध्ये. त्यानंतर मंडळी आत्ताच त्याने एक रेकॉर्ड बनवलं की IPLच्या इतिहासामध्ये एका मोसमामध्ये सर्वात जास्त सिक्सेस म्हणजे आता त्यानं 72 सिक्सेस मारले IPL 2026मध्ये आत्ता झालेले आणि त्यानं ख्रिस गेलचा 69 सिक्सेसचं रेकॉर्ड तोडलं. त्यानंतर ऑरेंज कॅप सर्वात जास्त धावा जो बनवतो त्या मालिकेमध्ये त्याला ती ऑरेंज कॅप मिळते IPLमध्ये. तर त्यानं ती ऑरेंज कॅप मिळवली सर्वात तरुण वयामध्ये. तो एक रेकॉर्ड त्याचं झालं. आणि त्यानंतर प्ले ऑफमध्ये सर्वात जास्त षटकार मारण्याचा बहुमान त्याला मिळाला. तर त्यानं SRH विरुद्ध 97 धावा मारल्या आणि त्याच्यामध्ये त्यानं 12 षटकार त्याचे आहेत सामील. त्यानंतर प्ले ऑफमध्ये सर्वात जास्त अधिक जलद अर्धशतक त्यानं मारलं म्हणजे 16 चेंडूमध्ये अर्धशतक मारलं. हे देखील एक रेकॉर्ड झालेलं आहे. आणि मंडळी याच्यामध्ये झाल्यानंतर ॲवॉर्ड्स त्याला जे ॲवॉर्ड्स मिळाले IPL 26मध्ये 5 पुरस्कार एका हंगामामध्ये त्याला मिळाले आहेत. त्याच्यामध्ये ऑरेंज कॅप म्हणजे त्या मालिकेमध्ये सर्वात जास्त धावा. त्यानंतर मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर म्हणून दुसरं. त्यानंतर तिसरं मोस्ट इमर्जिंग प्लेयर किंवा ठीक आहे खरोखर चांगला इमर्ज होत आहे. त्यानंतर सुपर स्ट्राईक रेट त्याचा खूप एवढा चांगला आहे की त्याला सुपर स्ट्रायकर म्हणून मिळाला आणि सुपर सिक्सेस म्हणजे सर्वात जास्त सिक्स मारलेले आहे. तर एवढे अवॉर्ड्स त्याला मिळालेले आहेत. तर मंडळी आज आपण आता आपण रेकॉर्ड पाहिले पण त्याच्या आधी आपण त्याची मेहनत ऐकली आणि पाहिली किंवा ते किती मेहनत केली आहे. त्याच्या वडिलांनी देखील एवढं कष्ट घेतलेलं आहे. रवी शास्त्री काय म्हणतात तर इतक्या लहान वयात अशी तडाखेबाज निडर फलंदाजी करताना मी अगोदर सचिन तेंडुलकरलाच बघितले होते आणि आता वैभवला पाहतोय. त्याची बॅकलिफ्ट झोपाळ्यासारखी आहे ज्याला कोणतीच बाधा येत नाही. तसेच त्याची टायमिंग भन्नाट आहे. सर्वात महत्त्वाच्या 2 गोष्टी म्हणजे तो जास्त करून सरळ बॅटने फटके मारतो आणि आखूड टप्प्याच्या चेंडूला घाबरत नाही. त्याचे हुक पुलचे फटके मस्त आहेत. भारतीय क्रिकेटचे नशीब आहे की वैभव सूर्यवंशीसारखा खेळाडू इतक्या लहान वयात नावारूपाला येत आहे. त्याने शिस्त पाळली आणि नव्या जमान्यातील क्रिकेटला लागणारी तंदुरुस्ती मिळवली आणि क्षेत्ररक्षणात थोडी चपळता आणली तर धमाल येणार आहे त्याला मोठ्या स्टेजवर खेळताना बघायला. बघा रवी शास्त्री म्हणत आहेत. आणि ह्याला सचिन तेंडुलकर क्रिकेटचा देव तो तर काय म्हणतोय बघा. तो तर म्हणतो की इतर फलंदाजांपेक्षा त्याला गोलंदाजाने टाकलेल्या चेंडूचा टप्पा आणि दिशा याचा किंचित लवकर अंदाज येतोय. ज्याने त्याला फटका मारताना मागे सरकायची की पुढे सरकायचे
याचा अंदाज येतो आणि योग्य पवित्रा घेणे शक्य होते त्याला. तसेच अजून एक कमाल गोष्ट म्हणजे तो फ्रंट फूट आणि बॅक फूट दोन्ही फटके मारताना मनगटाचा सुरेख वापर करतोय, जे एकदम निराळे आहे. आणि तो काय म्हणतो की याला जास्त कोणी सल्ले द्यायचे नाही, त्याला त्याचा नैसर्गिक खेळ करून द्या. म्हणजे हे दिग्गज फलंदाज त्याच्यासाठी काय बोलत आहेत. तर मंडळी, आज क्रिकेट जगतामध्ये वैभव सूर्यवंशी याचंच नाव सुरू आहे आणि कोणत्याही कंट्रीमध्ये गेलं तर ते सगळं त्यालाच पाहतात. वैभव सूर्यवंशी एवढा चांगला गुणवान खेळाडू आणि एवढ्या लहान वयामध्ये नावारूपाला येत आहे. तर मंडळी, याच्यामध्ये जे वडिलांचं कष्ट आहे ते खूप महत्त्वाचं आहे. कारण का रोज वयाच्या 9व्या वर्षी 4-4, 5-5 तास सराव आणि आता तर रोज 600 बॉल खेळणं, एवढा सराव तो करतो आणि त्याचे कोच तेच सांगतात की वा एवढं करतोय. तर याच्यासाठी मेहनत किती आहे बघा. आणि त्यानंतर त्याच्या वडिलांनी आता त्यांना कधी वाटलं नसेल का, तो कधी रडला नसेल का की बाबा ठीक आहे, मला रोज एवढं तुम्ही 4-4, 5-5 तास प्रॅक्टिस करायला होतं, मी काय करायचं, नाही खेळायचंच. आणि आपण देखील आता आपल्या मुलांना काही कठोरपणे सांगितलं तर देखील आपल्याला वाटतं अरे मी काय चुकी केली का नाही, आपलं बाळ ते करू शकेल का नाही. पण नाही, त्यांनी त्याच्यावर मात केली आणि त्याच्याकडनं एवढी मेहनत करून घेतली. तर याच्यावरून म्हणजे आपण एवढं शिकू शकतो की बाबा एवढ्या एखाद्या लहान गावातून येऊन, जिथे सगळ्या सुविधा नाहीत, तिथून येऊन माणूस प्रचंड मेहनत करून एवढ्या वरच्या लेवलला जाऊ शकतो. तर आपण का जाऊ शकत नाही, किंवा आपली मुलं का जाऊ शकत नाहीत. तर त्याचे कितपत त्यांना सुविधा आपण द्यायच्या आणि कितपत त्यांच्याकडून मेहनत करून घ्यायची हे आपल्या हातात आहे. आणि वैभव सूर्यवंशीनं हे करून दाखवलं की बाबा एज इज नॉट अ लिमिट. म्हणजे बाबा ठीक आहे, आता 18 वर्षाच्या किंवा 16 वर्षाच्या वर झाल्यानंतर तुमची मेहनत जास्त आहे, नाही, तुम्ही लहान वयाचे असताना देखील तुम्ही मेहनत करू शकता आणि चांगलं यश कमी वयामध्ये मिळवू शकता. तर म्हणजे याच्यात आपण एकच म्हणू शकतो की तुम्हाला काहीही अचीव करायचं असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये अचीव करायचं असेल तर मेहनतीशिवाय त्याला पर्याय नाही. तर मंडळी, हा एक सुरेख व्हिडिओ आम्ही बनवला वैभव सूर्यवंशी यांच्याबद्दल. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू. तोपर्यंत नमस्कार.